सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे, शहाजी पवार, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, अविनाश महागावकर, श्रीशैल नरोळे, हरीश पाटील हे सर्व नेते एकत्रित आले आहेत। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती होती। सोमवारी शासकीय विश्रामगृहावर एकत्रित येऊन पत्रकार परिषद घेण्यात आली। आमदार कल्याण शेट्टी यांनी ही निवडणूक आम्ही सर्व एकत्र येऊन लढवणार असल्याचे घोषित केले। निवडणुकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम निर्णय घेतील। आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा झाली आहे। मतदारसंघाची राजकीय परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे एकत्र येण्याशिवाय पर्याय दिसत नाही असे आमचे मत आहे। बापू सोबत यावेत ही इच्छा आहे, त्यांनी यावे असे मी आवाहन करतो। बाजार समितीच्या निवडणुकीत सगळ्या कुठलाही राजकीय गट तडचा विचार न करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहोत आणि आम्ही या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतो आणि निकालानंतर सुद्धा जे काही पुढचे निर्णय असतील ते माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे आम्ही लढवायचं ठरलेलं आहे आणि ह्यासाठी सगळ्या पक्षातील नेत्यांची सुद्धा एक वाक्यता आमच्यात आहे। मगाशी म्हणल्याप्रमाणे सगळ्यांच्या मतदारसंघ आहेत त्याची पॉलिटिकल डेमोग्राफी ही वेगवेगळी आहे। आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या मतदारसंघातली राजकीय परिस्थिती वेगळी आहे, माझ्या मतदारसंघातली वेगळी आहे, सगळ्या आमच्या नेत्या मंडळीच्या वेगळी आहे। आणि निवडणूक जिंकण्यासाठी शेवटी निवडणूक जिंकण्यासाठी काही मतांची आवश्यकता आहे। ह्यात सहकार क्षेत्रात कुठल्या एका पक्षाचं नेतृत्व मान असल्याची परिस्थिती आत्ताच्या घडील तर आपल्या सोलापूर जिल्ह्यात नाही। त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी आणि कुठल्याही गट तर विचार न करता आम्ही एकत्र आलो, पण एकत्र येताना सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना सर्वाधिकारी घेऊन एकत्र आलो। अजून साधारण 60 तास आपल्याकडे शिल्लक आहेत, आम्ही प्रयत्न करू। पण एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले आहेत, सगळेच अर्ज निघतील का नाही माहिती नाही, कारण एकही अर्ज राहिला तरी निवडणूक लागणार। आमचा प्रयत्न तर राहणार आहे आणि शेवटी निवडणूक लागली तरी एकत्रित आम्ही सगळ्या निवडणूक लढवायची आमची तयारी आहे। त्या दृष्टीने आम्ही आज ही पॅनलची घोषणा करू। आम्ही सगळे सोबत आहोत, काही लोक अजून जोडत आहेत। दिलीप माने म्हणाले, आम्ही सचिन कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवतोय, बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्हाला गरज आहे म्हणून हा निर्णय घेतला। नाही, हे सर्व पक्षाचे ते येत नाही। सरकार खात्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, जिल्हा दूध संघ असू दे, आतापर्यंत सगळ्या निवडणुका हे सगळ्यांना एकत्र घेऊन करायचं ठरलं। माननीय मुख्यमंत्र्यांचा आदेश आदरणीय दादा नव्हता, त्यांनी सांगितले की सगळ्याला एकत्र घेऊन करा। आम्हाला मेसेज आला, त्याप्रमाणे आम्हाला रिस्पेक्ट आदर मुख्यमंत्र्यांबद्दल आहे। आम्ही गेलो त्यांच्याशी, त्यांनी म्हणलं चांगली संस्था आहे, निवडणूक लावून आपण भांडण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीने आपण चालूया आणि एकत्र या। जागेचा तिढा काय खूप महत्वाचा नाही, आपण ते बसून विषय संपू आणि हे आम्हाला सगळ्याला मान्य झालं म्हणून आम्ही निर्णय घेतला की काल संध्याकाळी निर्णय घेतला, आज सकाळी परत आमची बैठक झाली, एकमत झालं। जागा वाटपाचं आपण 16 तारखेला सकाळी बघू आणि नंतर आपण जे काय आहे ते आपण सगळे एकत्र लढू आणि प्रेस लोकांपर्यंत सांगू। लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, मतदारांमध्ये संभ्रम घेऊन आम्ही ही प्रेस घेतली। आता बघा याच्यात चांगलं कोण आहे, आता मी कसं म्हणू। आपला जो निर्णय आहे मी सरकारामध्ये आतापर्यंत मी कुणाला विचारलं नाही। सरकाराच्या बाबतीत दिलीप माने स्वयंभू आहे। जिल्हा मध्यवर्ती बँक असू दे, खरेदी संघ असू दे, जिल्हा दूध संघ असू दे, मला कोणी नाही, पण मी रिस्पेक्ट म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा करतो आणि ते करावं लागतंय। मग काय, एखाद्याचा मुख्यमंत्र्यांचा मेसेज आला तर मी राजकीय माणूस आहे, मलाही कळतं की आपला फायदा कुठं तोटा कुठं। आपल्याला एका एवढ्या मोठ्या माणसाचं आपण काम ऐकायचं नाही, ते मार्केट कमिटीसाठी संबंध कशाला आपले खराब करा। बाजार समितीसाठी जे काही हिताचे निर्णय होणार आहेत आदरणीय साहेबांकडनं करून घ्या। बाजार समिती महत्वाची, सोलापूरचा विकास महत्वाचा, हाच येतो आमच्या समोर, बाकी काही नाही। सुरेश हसापुरे म्हणाले, गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत विजयकुमार देशमुख होतेच ना। डीसीसी बँक, मार्केट कमिटी या निवडणुका पक्षीय सोडून लढवल्या जातात म्हणून आम्ही एकत्र आलोय।